श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वाल बटाट्याची भाजी। खरं तर या शेंगा सर्दी चालू झाल्यानंतर या शेंगा पिकायला सुरुवात होते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी इथे कढई घेतली, कढईत तेल टाकलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी यात मोहरी टाकली। मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर मी यात जिरं टाकलं। जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकला। कांदा थोडासा परतल्यानंतर मी यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकली। त्यानंतर मी यात काही बेसिक मसाले टाकले आहेत। त्या मसाल्यांमध्ये हळद, मीठ, धना पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। तुमच्याकडे जे हवे मसाले आहेत तुम्ही ते इथे वापर करू शकता। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले। त्यानंतर मी इथे 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा आणि बटाटा टाकून घेतलं। लगेचच यात मी 1 चिरलेला टमाटर टाकला आहे। टमाटर हे सर्व जिन्नस चांगले परतून घेऊन आपण यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत। या रश्याला चांगली उकळी आल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो। त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहे 5 मिनिटांसाठी आणि ताटावर पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यामुळे भाजी जास्त करून आटत नाही। जर भाजी शिजल्यानंतर वाटलंस की पाणी कमी झालं आहे, रस्सा कमी झाला आहे, तर तुम्ही हे गरम पाणी परत भाजीत टाकू शकतात, जेणेकरून भाजीची जी चव आहे ती तशीच राहते। तयार झाली आहे वाल बटाट्याची भाजी। ही भाजी तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकतात। रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।